बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष, प्रकरण 23. बरेच विचार मंथन करून मी गोपीसोबत एक योजना तयार केली. मी मनातल्या मनात तिची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरता एक कागद घेतला व भरभर त्यावर मजकूर लिहू लागलो. माननीय बाळस्वामी SP साहेब, सप्रेम नमस्कार. वास्तविक आपल्याशी यापूर्वीच भेट घेण्याची इच्छा होती, परंतु तसा योग आला नव्हता. पण आज तो आलेला आहे. आज रात्री ठीक 11 वाजता आपण आपल्या पोलीस ताफ्यासह माननीय आदरणीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अरविंद धोपे यांच्या बंगल्यावर यावे. सरळ धोपे साहेबांना भेटण्याचे टाळावे, कारण आज तिथे बरीच गैरकायदेशीर मंडळी जमणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाचेच्या पैशाची देवाणघेवाण होणार आहे. प्रथम या सर्व प्रकारचे आपण दर्शन घ्यावं व नंतर सर्वांना अटक करावी. अरे हो, महत्त्वाचं विसरलो. आज मी स्वतः तिथे येणार आणि अरविंद धोपेसह तिथे जमल्या सर्व गैरकायदेशीर काम करणाऱ्या मंडळीचे सभ्यपणाचे बुरखे आपल्यासमोर टराटरा फाडणार. तरी आपण नक्की येणार याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही. कळावे, आपलाच नॅशनल हेल्पर. पत्र सविस्तरपणे लिहून झाल्यानंतर गोपीला मी मोठ्याने आवाज दिला. काय म्हणता आकाश भैया? अरे, हे सीलबंद पत्र आजच्या आज कोणत्याही परिस्थितीत SP बाळस्वामींना पोचलं पाहिजेत. पत्र सीलबंद करून गोपीच्या हातात देत मी म्हणालो, काळजीच नको आकाश भैया. निघालो आता 2 तासाच्या आत. गोपनीय पद्धतीने हे पत्र SP बाळस्वामींच्या शिपायाच्या हाती गेलंच म्हणून समजा. गोपी म्हणाला व शील वाजवत तो तिथून निघून गेला. मी विचार करीत होतो, साधा PSI असला श्रीरामपुरातील अरविंद धोपे कसा अल्पावधीतच मुंबईमध्ये प्रमोशनवर ॲडिशनल SP झाला. प्रमोशन हे नेहमी लायकी बघून कामगिरीचे अवलोकन करूनच व्हायला हवे. पण आजच्या या थैलीशाहीच्या युगात गुणवत्ता ही नावालाच उरलेली आहे. वशिल्याचं लेबल पांघरून थैल्या सरकवून वरिष्ठांच्या इशाऱ्यावर त्यांना पाहिजे तसं काम करून आजच्या काळात प्रमोशन होत आहे. पण सातत्याने, प्रामाणिकपणे, निष्ठेने, समर्पित भावाने काम करणाऱ्या काही निवडक मंडळीचे काय? त्या बिचाऱ्यांचे प्रमोशन कधी व कसं व्हायचं हे तो सर्वसाक्षी सांगणार आहे का? का म्हणून दुर्जनांनी स्वर्गसुख उपभोगायचं आणि का म्हणून सज्जनांनी नरक यातना भोगायच्या? स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची वारंवार होणारी होळी कधीपर्यंत बघत राहायची? अपमानाचे चटके कधीपर्यंत सहन करायचे? का म्हणून वारंवार रक्तबंबाळ होत राहायचे? प्रामाणिकपणाचे फळ उशिरा का होईना निश्चितपणे मिळतं. या पूर्वजांच्या शिकवणीला कधीपर्यंत खतपाणी घालत बसायचं? असंख्य प्रश्न माझ्याभोवती फेर धरून नाचत होते. रात्रीची मोहीम मोठी होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी मी बिछाण्यावर पडून डोळे मिटले. साधारणतः सायंकाळी 9:30 वाजता माझा फोन वाजला. हॅलो, मी म्हणालो. हॅलो आकाश भैया, मी श्याम बोलतोय. बोल श्याम, काय बातमी आहे? आकाश भैया, अहो पोलिसांची खूप वर्दळ वाढली आहे धोपे साहेबांच्या बंगल्यावर. अरे त्यात काय, पोलिसांचेच घर आहे. तिथे पोलिसांची वर्दळ नाही तर काय सामान्य माणसाची गर्दी राहील? काही पण बोलतोस. तसे नाही आकाश भैया. आत्ता अर्ध्या तासापूर्वी 2 पोलीस माझ्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी आले होते. तेव्हा हळू आवाजात त्यांच्या गप्पा सुरू होत्या. कोणत्या गप्पा? त्यातला एक पोलीस दुसऱ्याला म्हणत होता, आज कोणत्याही परिस्थितीत नॅशनल हेल्परला अटक करायचीच, असा SP साहेबांचा प्लॅन आहे. नॅशनल हेल्परला का? त्याचा काय संबंध आहे? येथे रात्री बेकायदेशीर मंडळी जमणार आहेत ना, तिथे नॅशनल हेल्पर कायद्याने चालणारा माणूस आहे, मग त्याला का अटक?
ते मला माहीत नाही आकाश भैया. मी मात्र नॅशनल हेल्परचा जबरदस्त फॅन आहे. त्याला अटक झाली तर आज गुन्हेगारामध्ये जो वचक निर्माण झाला आहे नॅशनल हेल्पर या नावाचा, तो नाहीसा होईल व अन्याय करणारे परत शिरजोर होतील. असे होता कामा नये आकाश भैया. अरे पण श्याम, आपण यामध्ये काय करू शकतो? नाही आकाश भैया, काहीच करू शकत नाही. पण नॅशनल हेल्परला कसेही करून हे कळवायला पाहिजे. श्याम, माझा तो काही ओळखीचा नाही आणि मित्रही नाही. त्याला मी कळवू कसा? आकाश भैया, मी देवाजवळ मनपूर्वक प्रार्थना करतो. मला खात्री आहे देव नॅशनल हेल्परला हा संदेश नक्कीच पोचवेल. कर. शेवटी सर्वसाक्षी देवच आहे नाही का? असे म्हणत मी फोन खाली ठेवला. नंतर काही वेळाने गोपी व मी जेवण करता असतानाच म्हणालो मी, गोपी, पोलीस बंदोबस्त अतिशय कडक राहणार आहे अशी बातमी आहे. टेन्शन घेऊ नका आकाश भैया. SP साहेबांना दुपारी पत्र पोचवून आलोय. परत येताना अरविंद धोपेंच्या बंगल्याचे चांगले निरीक्षण करून आलोय मी. काय म्हणतोस? त्याच्या घरात कसा काय प्रवेश केलास तू? आकाश भैया, तुमच्या त्या श्यामच्या चहाच्या दुकानात गेलो. मी तिथे चहा घेत असतानाच योगायोगाने अरविंद धोपेच्या बंगल्यातून चहाची ऑर्डर आली. तेव्हा श्याम चहा घेऊन जाऊ लागला. तेव्हा मीच त्याला सांगितलं, मी स्वतः गेलो बंगल्यात चहा घेऊन. वाह गोपी, वाह, बेस्ट. मग काय? तेथील मंडळींना चहा देताना दिवाणखान्यामध्ये आत बाहेर जाण्याचे दरवाजे बघितले. विशेष म्हणजे चहाच्या कपबशा विसरण्यासाठी मी दिवाणखान्याच्या बाजूला असलेल्या बेसिनवर गेलो असता मला तिथे एक दरवाजा दिसला. उत्सुकतेपोटी मी तो दरवाजा उघडून बघितला तर तिथून सरळ बाहेर जाण्याचा मार्ग दिसत होता. बंगल्याची ती मागील बाजू होती. याचा अर्थ आपण त्या दरवाजातून सरळ त्या मुख्य दिवाणखान्यात प्रवेश करू शकतो तर? हां आकाश भैया, फक्त प्रवेशच नाही तर तेथून बाहेर सुद्धा पडू शकतो. गुड गोपी, तू आज एक खूप महत्त्वाचं काम केलं आहेस. आज म्हणे तो SP मला नॅशनल हेल्परला अटक करायचीच असा ठाम निर्धार करून बसल्याचा आत्ताच समजला आहे. अटक? आणि तुम्हाला? शक्यच नाही आकाश भैया. तुमची चपळता, धैर्य, कामाची अचूकता यामुळे ते कधीही कोणालाही शक्य नाही. हो गोपी, पण तरीही आपण सावध राहिलेलं चांगलंच नाही का? चल, आपण आपल्या तयारीला लागूया. रात्रीचे 10 वाजता ये तू. तुझी सर्व सामुग्री घेऊन पुढे हो. मी बरोबर त्या ठिकाणी एंट्री घेतो. मी जेवण संपवीत म्हणालो. हो आकाश भैया, काळजीच नको. बेस्ट ऑफ लक. एव्हाना गोपीनेही जेवण संपवलं होतं. बेस्ट ऑफ लक टू यू. आम्ही दोघंही एकमेकांच्या कामगिरीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व तयारीला लागलो. मी जेव्हा ॲडिशनल कमिशनर अरविंद धोपेंच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेस रात्रीचे 11:30 वाजले होते. अतिशय कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा त्या ठिकाणी होता. पण गोपीने दिलेल्या सूचनेमुळे मी मागील दरवाजातून प्रवेश केला. तेव्हा अंधारातच उभ्या असलेल्या गोपीला मी स्मित केलं. गोपी आपली सर्व साधन सामग्री घेऊन त्या ठिकाणी उभा होता. पिवळ्या लाईटचा फोकस, तुतारीच्या आवाजाचा टेप, शिवप्रतिमेची छायाकृती सगळ्या साधन सामुग्रीसह तो सिद्ध होता. तेव्हाच माझी नजर तिथे अंधारात उभ्या SP बाळास्वामीकडे गेली. तिथून दिवाणखान्यातील दृश्य अगदी स्पष्ट दिसत होते व तेथील गप्पा अगदी स्पष्टपणे ऐकूही येत होत्या. तेव्हा अंधारात आपल्या कॅमेरामनसह उपस्थित असलेल्या स्वरा मॅडमकडेही माझी नजर गेली. दिवाणखान्यातील गप्पांचे काळजीपूर्वक चित्रण करण्यात ती व्यस्त होती. SP साहेबांजवळ उभा असलेला इन्स्पेक्टर आपल्या मोबाईलमध्ये दिवाणखान्यात चाललेल्या गप्पांचे चित्रीकरण करत होता. मी हळूच SP साहेबांना नमस्कार केला व त्याने हसतच तो स्वीकारला व परत काळजीपूर्वक दिवाणखान्यातील संवाद ऐकू लागलो. दिवाणखान्यातील सोफा सेटवर अतिरिक्त पोलीस इन्स्पेक्टर अरविंद धोपे बसले होते. त्यांच्या बाजूने दिनकरराव मात्रे रीतीचे तस्करी करणारे होते. याच दिनकररावांच्या कारनाम्याने एक तहसीलदार अगदी मरता मरता वाचले होते. त्यात त्या महिला तहसीलदार होत्या. शिल्पा ससाने त्यांचं नाव होतं.
रात्री 12:30 वाजता त्यांनी नदीच्या पात्रात चाललेली रेतीची तस्करी रंगे हात पकडलेली होती. तेव्हा याच दिनकररावांनी त्यांच्यावर तिथेच हल्ला करवला होता. त्या अतिशय जबर जखमी झालेल्या होत्या. अत्यंत प्रामाणिक निष्ठावान तहसीलदार होत्या त्या. जनता जनार्दनाला आपले आराध्य दैवत समजून काम करणाऱ्या तहसीलदार महिलेने चांगल्या मातब्बर गुंडांना जेलची हवा चाखायला लावली होती. त्यामुळे बिथरलेल्या चिडलेल्या दिनकरराव नावाच्या गुंडाने तिच्यावर गुंडाकरवी हल्ला करवला. पण तिचे नशीब बलवत्तर व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर मृत्यूशी 52 दिवस अखंड लढा देऊन मृत्यूवर विजय मिळवून ती शिल्पा ससाने नावाची तहसीलदार आपल्या ड्युटीवर पुन्हा रुजू झाली होती. दिनकररावच्या बाजूलाच विलासराव माथने पाटबंधारे घोटाळेबाज बसले होते. पाटबंधारे विभागात अभियंता होते. बरेच बंधारे त्यांनी बांधले व लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केला होता. अनेक चौकशा त्यांच्या मागे लागल्या होत्या. तेही जातीने अरविंद धोपेच्या दरबारात हजर होते. अरविंद धोपेच्या समोरच्या खुर्चीत श्रीपतराव, चिटफंड घोटाळा, नोकरी घोटाळा हे बसले होते. श्रीपतराव देखील एक अजब रसायन होतं. विविध लोकांना गोड बोलून भूलतापा देऊन त्यांना चिटफंडात गुंतवणूक करायला लावायची. आकर्षक व्याजदराचं प्रलोभन द्यायचं, तर कोणाला स्वतःच्या ओळखीनं सरकारी खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचं व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे. श्रीपतरावांच्या सोबत त्यांची पत्नी रेवती त्यांना उत्तम साथ द्यायची. रेवती दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे आपल्या गोड संभाषणाने सौंदर्याचा बेमालूमपणे उपयोग करून कित्येकांना त्यांनी सहज जाळ्यात ओढलं होतं. लाखो रुपयांचा घोटाळा या माध्यमातून केला होता त्यांनी. श्रीपतरावांच्या बाजूच्या खुर्चीत श्रीमान बाबापुरण ब्लॅकमेलर बसले होते. बाबापुरण म्हणजे प्रत्येक राजकारण्यावर प्रतिष्ठित व्यक्तीवर बारीक नजर ठेवणारा मनुष्य. कोण कुठे राहतो, काय करतो, कुठे जातो याची इत्यंभूत माहिती ठेवायची. कोणतीही बाब लफड्याची अथवा घोटाळ्याची आढळली की त्यांचे पुरावे जमा करायचे आणि मग फोनच्या माध्यमातून व्हिडिओ, ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचं. हा धंदा बाबापुरांचा होता. मी गोपीला पहिलेच सांगितलं होतं, जोपर्यंत मी मिस कॉल देत नाही तोपर्यंत मेन स्विच ऑफ करायचा नाही. त्याप्रमाणे गोपी माझ्या मिस कॉलची वाट पाहत होता. मी मात्र दिनकरराव, विलासराव, श्रीपतराव, बाबापुरण यांची सर्वांची पैशांची देवाणघेवाण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सर्वांचा संवाद संपवण्याची वाट बघत होतो. जेव्हा त्यांची देवाणघेवाण संपली तसा मी गोपीला मिस कॉल दिला. गोपीने नेहमीच्या पद्धतीने मेन स्विच ऑफ केला होता व आता दिवाणखान्यातही अंधार पसरलेला होता. गोपीने तुतारीच्या आवाजास हळूहळू मोठा करण्यास सुरुवात केली व पिवळ्या प्रकाशाचा झोत फोकस दिवाणखान्यात सोडला. आत गोपी शिवप्रतिमाही उमटवू लागला होता. तेव्हाच मी टाळ्या वाजवत त्या दिवाणखान्यात प्रवेश केला. वाह वाह आदरणीय अरविंद धोपे साहेब, अतिरिक्त पोलीस कमिशनर, श्रीरामपूरचे सामान्य इन्स्पेक्टर, किती महान कार्य करीत आहात आपण. गुन्हेगाराच्या हाती आपला देश विकत आहात. लाज नाही वाटत तुम्हाला? त्यावर निर्लज्जपणे हसत अरविंद धोपे म्हणाले, अरे नॅशनल हेल्पर, ठीक आहे, आज तू जनतेमध्ये लोकप्रिय आहेस, पण बाबा लोकप्रियतेनं पोट भरत नसतं. मग ते काय हरामखोरीच्या पैशानं भरतं? त्यांची भूक मिटते का धोपे साहेब? एकदा सांगून तरी टाका तुमची भूक किती पोटांची आहे. त्याच वेळेस दिनकरराव, विलासराव, श्रीपतराव, बाबापुरण या चौघांनी चारी दिशेने माझ्यावर हल्ला केला. पण येथे गुरुबच्चन सिंगाने मला ट्रेकिंगसोबत जुडो कराटेची ट्रेनिंग दिलं होतं. त्याच्यामुळेच मी काही क्षणातच चौघांनाही जायबंदी केलं. तेव्हा घाबरल्या धोपेने मला प्रश्न केला, तू तू नेमका आहेस तरी कोण? का मागे लागला आहेस आमच्यासारख्या गरीब नागरिकांच्या? तुम्ही आणि गरीब नागरिक? आपल्या घटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य दिलेले आहे, पण प्रत्यक्षात काय आहे? बदमासाच्या पदरी सत्कार आणि सज्जनांना मिळतो धुतकार, अपमान, पराभव आणि फक्त नाचक्की. आणि तुम्हाला आठवते अरविंद धोपे साहेब, कसं श्रीरामपूरच्या आबा पाटलाच्या इशाऱ्यावरून गणपत मोहितीच्या विरुद्ध केलेल्या प्रकरणात तुम्ही त्या बिचाऱ्या आकाश पुंडलिकला बळीचा बकरा बनवले होते.
पोलीस कोठडीत त्या निर्दोष आकाशच्या पाठीची कातडी सोडली होती. आठवतं? तु, 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 तुला कसं माहीत? धोपेचा प्रतिप्रश्न. मिस्टर अरविंद धोपे, या नॅशनल हेल्परला दशलक्ष डोळे आहेत. अन्यायग्रस्तांचे गाणे मला दिसतातही आणि मी ते ऐकतोही आणि वाचतोही. राजकारणी लोकांच्या इशाऱ्यावर नाचत नाचत तुम्ही सामान्य इन्स्पेक्टरवरून अतिरिक्त पोलीस कमिशनर बनलात. अहो, त्या आकाशच्या वडिलांची अंतिम इच्छाही तुम्ही पूर्ण होऊ दिली नाही. एवढ्या नरक यातना तुम्ही दिल्यात. आज तर तुम्ही भ्रष्टाचाराचे शिरोमणी झालात. पण काळजी करू नका, आज तुमची पण कब्र मी खोदली आहे. मग मागे अंधाराकडे बघत म्हणालो, या SP साहेब या. प्रकाशात या तुमच्या असिस्टंटला त्यांच्या घरचा रस्ता दाखवा. त्या सरशी SP बाळस्वामी तातडीने समोर आले व सर्वांवर बंदूक रोखली व त्यांच्या पाठीमागून पोलीस ताफासुद्धा आला. ते सर्व अरविंद धोपे, दिनकरराव, विलासराव, श्रीपतराव, बाबा पुरण यांना ताब्यात घेण्याच्या गडबडीत असतानाच गोपीने मेन स्विच ऑन केला व गोपी आणि मी तातडीने आलो त्या दरवाजाने बाहेर पडू लागलो. तेव्हाच मी दचकलो, कारण दरवाजाच्या बाहेर एक इन्स्पेक्टर एकटाच उभा होता. मी व गोपी सावध झालो. आता त्याला चुकून इथून बाहेर कसे पडायचे हाच विचार मी तेथे करीत असताना तो इन्स्पेक्टर हसतच माझ्या समोर आला व म्हणाला, नॅशनल हेल्पर, मी इन्स्पेक्टर प्रकाश गायतोंडे. अतिशय प्रामाणिकपणे मी माझी ड्युटी करतो. गरीब, अन्यायाने त्रासलेल्या जनतेला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत लाखो रुपयाची लाच मी पायदळी उडविली आहे. मला मिळणाऱ्या पगारातच मी खूप खुश आहे. पण मित्रा नॅशनल हेल्पर, बऱ्याच ठिकाणी दबावात आम्ही जे काम करू शकत नाही ते काम तू करीत आहेस. आय सॅल्यूट यू. मला तुम्हाला अटक करण्याचे SP बाळास्वामींचे आदेश आहेत. नव्हे, त्यासाठीच या बंगल्याबाहेर त्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कारण तुम्ही जरी लोकांची कायद्याची मदत करीत आहात तरी तुमच्या काम करण्याच्या पद्धतीने समाजात समांतर न्यायव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला प्रतिबंध बसावा या इच्छेतून SP बाळास्वामींचे तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत. पण मी तुम्हाला अटक करणार नाही, कारण आज तुमच्या नावाचा जो धाक गुन्हेगारी विश्वात बसलेला आहे तो उठवण्याची, त्यातून त्यांना मुक्त करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. यू आर डन अ गुड जॉब. बेस्ट ऑफ लक. नॅशनल हेल्पर, यू मे गो नाव. म्हणत इन्स्पेक्टर प्रकाश गायतोंडे मला वाट मोकळी करून दिली. मी त्याचे आभार मानत गोपीसह त्या ठिकाणाहून तात्काळ बाहेर पडलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.